किल्ले रायगडावर आमदार भरत गोगावले यांनी केला महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ। महाडचे आमदार भरत गोगावले यांना आज श्रावणाच्या पहिल्या सोमवारी किल्ले रायगडावर जाऊन महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ केला। या निमित्तानं किल्ले रायगडावरील जगदीश्वर मंदिर आणि शिरकाई देवी शिवसमाधी स्थळाचं विधिवत पूजन करण्यात आलं। यावेळी आमदार गोगावले यांच्यासोबत राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते। यावेळी महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येऊ दे, रायगडासह महाराष्ट्रातील महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येऊ देत, अतिवृष्टी थांबवून शेतकऱ्यांसाठी चांगला पाऊस पडू दे असं साकडं आमदार गोगावले यांनी जगदीश्वराला घातलंय। महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ आज आपण रायगड किल्ल्यावरून करीत असल्याचं आमदार गोगावले यांनी जाहीर केलंय। आज पहिला सोमवार हा 71 वर्षांनी आलेला आहे। महाशिवरात्रीमध्ये जे आपल्या जे काही श्रावण मासामध्ये जो सोमवार येतो तो पहिला सोमवाराचा योग येण्याचा काळ हा ह्या वर्षामध्ये आलेला आहे। म्हणून आम्ही जगदीश्वराच्या इथे येऊन सगळ्यांनी पूजापाठ केली। महायुतीच्या आमच्या सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, आमचा सहकारी मित्र अनिकेत तटकरे, त्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, मुंबई मंडळाचे सर्व आमचे पदाधिकारी आलेले आहेत, इथले आलेले आहेत। आमचे युवा सेना, महिला आघाडी, शिवसेना आणि आमचा सहयोगी पक्ष, तर तुम्हाला पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा, आणखी भाजप, भारतीय जनता पार्टी आणि जे काही आमच्या आरपीआयची लोक आलेले आहेत, काही मुस्लिम समाजाची लोक आलेले आहेत, तर यांच्याकडनं सगळ्यांनी आम्ही उभं राहून एकच गाण्यानं गायलं की जे महायुतीचा कारभार जो आतापर्यंत जो चांगला चाललेला आहे तो पुढे चालवण्यासाठी पुन्हा एकदा या महायुतीच्या सगळ्या आमदारांना निवडून द्यावं ही आमची रायगडावरून केलेली प्रार्थना आहे। त्यानंतर आमचे मुख्यमंत्री, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे सगळे सहकारी या सगळ्यांच्या वतीने ही मी प्रार्थना करतोय की त्यामध्ये रायगड जिल्ह्यामधले 7च्या 7 आमदार हे आमच्या महायुतीचे निवडून यावेत, हे आमचे एक गाऱ्हाणं आहे। आणि दुसरं की ज्याप्रमाणे आता पाऊस, प्रलय काही ठिकाणी आहे तो आता थांबावा, प्रलय पाऊस थोडा असावा, परंतु जे काय पूर येतोय, महापूर येतोय हे आपण सगळीकडे पाहताय, त्याच्याने शेतकरी हवालदिल झालाय, कष्टकरी, कामकरी। तर माझी प्रार्थना आहे या शंभू महादेवाजवळ आमची सगळ्यांची की हा जो महाप्रलय आहे तो आता थांबावा, कारण बरीच मोठी नुकसानी होते आणि बराचसा विकास कामाचा निधी हा मग तिकडे वळवला जातो, त्याला पर्याय नसतो। तर हे दोन्हीचं बॅलन्सिंग सांभाळून देवाने आम्हाला हे चांगलं काम करण्यासाठी परत ताकद द्यावी आमच्या महायुतीतल्या सगळ्या मंडळींना। आणि पुन्हा एकदा मी या शंभू महादेवाजवळ प्रार्थना करतो की आजची आमची प्रार्थना मान्य करून घे, आमचं गाऱ्हाणं मान्य करून घे, महायुतीची परत सत्ता येऊ दे, महायुतीचे रायगडचे 7चे 7 आमदार येऊ दे आणि महायुतीची सत्ता येऊ म्हणजे महाराष्ट्रातले सगळे आमदार विजय होऊ दे। हर हर। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।